मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मीरा भाईंदर शहरात भव्य तिरंगा भजन संमेलनाचं आयोजन करण्यात आला। शिवसेना नेते मनोज राणे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। मीरा भाईंदर शहरातील लता मंगेशकर नाट्यगृह येथील आयोजित हा कार्यक्रम भजन, कीर्तन आणि भक्तिमय गीतांनी संपूर्ण परिसर जे आहे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लावली होती। उपस्थितांनी भजनाचा आनंद घेत आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा केला, त्यांना शुभेच्छा दिल्या। या भव्य तिरंगा भजन संमेलनामुळे पूर्ण शहर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात निर्माण झाल्याचं दिसून आलं। सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आमचे लाडके आमदार कुडाळ मालवण मतदारसंघाचे सन्मान्य श्री निलेश नारायणराव राणे साहेब यांना मी वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो मीरा भाईंदर शहराच्या वतीने। आणि जे त्यांचे चाहते आहेत या मीरा भाईंदर शहरात ज्यांच्यावरती प्रेम करणारे आहेत तर त्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये हे मीरा भाईंदर शहर हे मुंबईच्या वेशीवर असलेलं शहर आहे आणि अनेक चाकरमानी या शहरामध्ये राहतात। दहिसर हे बॉर्डर असेल किंवा वसई विरार असेल, मीरा भाईंदर शहर असेल, हे सर्व चाकरमान्यांची एक इच्छा होती। कारण वाढदिवस म्हटल्यानंतर एक साधारणतः सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे अशा प्रकारचे किंवा आरोग्य शिबिर वगैरे असे कार्यक्रम हे नेहमीच होत असतात, परंतु एक भक्तिमय वातावरण असावं आणि खास करून कोकणातून बोवा यावेत अशा आमच्या चाकरमान्यांचे आणि जे निलेश राणे साहेबांना जे साहेबांवरती जे प्रेम करतात आणि त्यांची इच्छा होते की अशा प्रकारचा हा कार्यक्रम भक्तिमय कार्यक्रम या मीरा भाईंदर शहरामध्ये असावा। आणि म्हणून आम्ही हे तिरंगी सामन्याचं पहिल्यांदाच वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन केलेलं आहे। आपण बघत असाल की बुवा श्री विशाल मसूरकर, त्याचबरोबर श्री गौरव पांचाळ, त्याचबरोबर समीर कदम हे खास करून गावावरून म्हणजे कोकणातून या ठिकाणी आले आहेत फक्त आणि फक्त भजन करण्यासाठी। आणि हा एक वेगळा एक पॅटर्न आहे जो कोकणात तयार झाला, तिरंगी भजनाचा जंगी सामना म्हणजे बुवा हे एकत्र तिघेजण बसतात आणि आध्यात्मिक जी गाणी असतात त्या गाण्यांसोबत एक रसिक प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट व्हावं अशा पद्धतीची ही भजनाची बारी असते। आणि मला विश्वास आहे की ह्या बारीचा आपले सर्व रसिक प्रेक्षक मीरा भाईंदर मधील हे आस्वाद घेतील आणि यासाठीच हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। तिरंगी भजन हा जो आहे कोकणातली परंपरा आहे ती तुम्ही आज मीरा भाईंदर शहरात राबवताय। एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचा तुम्हाला प्रतिसाद भेटतोय, काय सांगाल याबद्दल? तर मी जसं बोलल्याप्रमाणे अनेक प्रकारचे विविध उपक्रम राबवले जातात, परंतु आमची इच्छा होती खास करून मी सर्व माझे जे सहकारी आहेत त्यांना मी सांगितलं होतं की निलेश ज्या कोकणातून आम्ही येतो ह्या कोकणामध्ये ही परंपरा हा रिवाज हे सगळं इकडे खूप फॉलो होतं कोकणामध्ये। आणि आपण बघत असाल की मुंबई असेल, मीरा भाईंदर शहर असेल, कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई विरार या ठिकाणी बरेच कोकणातील मंडळी राहतात। खास करून मीरा भाईंदर शहरातील लोकांची इच्छा होती की तिरंगी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी व्हावा आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होता। एकीकडे जे आहे भजन जो हा कार्यक्रम आहे कुठे ना कुठे लुप्त होत चाललाय। जशा प्रकारे मुलं आता डिजिटलच्या युगात मोठी होत आहेत, तुम्ही लोकांचा विचार करून असा कार्यक्रम ठेवलाय, कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य भेटतं? आता या कलियुगामध्ये जसं आता आपण विचारलात तसं आज तरुण मंडळी ही थोडीशी वेगळ्या लाईनला बऱ्याच म्हणजे ठिकाणी असं आपण पाहिलं असत तर जाते आहे आणि याच्यावरती आता बऱ्याच प्रमाणात कंट्रोल होतोय। परंतु आता तुम्ही बघत असाल की या हॉलमध्ये तरुण मंडळी पण आता थोड्या बरीच येतील आणि ती तरुण मंडळी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, त्यांना ह्यात रुची यावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। आणि खास करून तरुण मंडळींना आम्ही विशेष करून या ठिकाणी बोलवलेलं आहे। आपले जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांना या भजनाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही बोलवलं आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये पण जे अध्यात्म आहे ते थोडंसं रुजलं पाहिजे। आज आमचा एक प्रामाणिक विचार आहे आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हा ठेवतोय निलेश राणे साहेब यांच्या कार्यशैलीवरती आणि यांच्या एकंदर व्यक्तिमत्वावरती युवा वर्ग हा खूप प्रेम करतो, त्यांचा खूप युवा वर्ग हा चाहता आहे। आणि मला वाटतं थोडासा आगळा वेगळा कार्यक्रम म्हणून आम्ही हा युवा वर्गासाठीच खास करून ठेवलेला आहे। निलेश राणे हे स्वतः एक युवा आहे, तुम्ही युवा पिढीला काय संदेश द्याल? आता तुम्ही थोड्या वेळाने ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघणार
की निलेश राणे साहेब युवा असताना सुद्धा ज्या पद्धतीत ते आता गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात त्याचबरोबर ह्या चालू अधिवेशनात ज्या प्रकारे त्यांनी बजेटवरती आपलं मत व्यक्त केलंय, भाषण बोललंय, मांडलंय. त्याचबरोबर गेल्या विधिमंडळातील भाषणामध्ये कोकणातील प्रश्नांवरती ज्याप्रमाणे निलेश राणे साहेब बोललेत, ते ह्या आपल्या मंडळींना कळावं, मंडळांनी ऐकावं, यासाठी आम्ही या आता कार्यक्रमाच्या मध्ये ते फुटेज आम्ही दाखवणार आहोत. म्हणजे जेणेकरून आपला नेता हा आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी किती झगडतोय, म्हणजे रोखठोक भूमिका मांडून जी भूमिका मांडली आहे त्या भूमिकेवरती ठाम राहून माझ्या कोकणातील माणसांचे कसे प्रश्न सोडवले जातील यासाठी प्रयत्न करणारा आपला युवा नेता. आणि ह्या युवा नेत्याला आपल्या बघण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे लोक आलेत आणि मला वाटतं 100% प्रेरणा घेतील आणि आमच्या साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली युवा मंडळी पुढे जातील, आम्हाला ठाम विश्वास आहे. संगीत भजनाच्या कार्यक्रमाची रूपरेखा कशा प्रकारे असते? आता तिरंगी भजनाला कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. खरं तर या कार्यक्रमाला मी सन्माननीय निलेश राणे साहेबांना विनंती केली होती, की साहेब तुम्ही स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात तर खूप बरं होईल. परंतु वाढदिवस असल्यामुळे त्यांचा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आहे आणि त्यांचा मतदारसंघ हा कोकणात असल्यामुळे ते आता संध्याकाळी कोकणात निघालेत. परंतु त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात. अ, त्यांना आम्ही सांगितले की ह्या कार्यक्रमामध्ये भजनाचा तिरंगी जंगी सामना असेल. त्यांच्या मतदारसंघातून 2 बुवा स्वतः आले. आता हा भजनाचा जंगी सामना चालू असताना आम्ही अजून एक विशेष उपक्रम म्हणजे ज्या काही क्षेत्रामधील मंडळी असतात त्यांची उल्लेखनीय कामगिरी असते. प्रशासकीय सेवा असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल. या क्षेत्रातील काही मंडळी आम्ही या ठिकाणी बोलवली आहेत आणि त्यांचा सत्कार आम्ही या मित्रपरिवाराच्या वतीने आणि जे प्रतिष्ठित मंडळी आहेत त्यांच्या वतीने आम्ही हा करणार आहोत. आपले मुंबईचे आता जस्ट निवडून आलेले संजय घाडी साहेब जे उपमहापौर झालेत, ते पण या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत आणि त्यांचा पण आम्ही या मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करणार आहोत.